हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनाप्नाम्। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता मा पुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सगळ्या श्रोत्यांना सुद्धा वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करतो। काल आपण श्लोक क्रमांक 16 सुरुवात केलेली आहे आणि त्या श्लोकावरली 345 नंबरची उभी 6व्या अध्यायामध्ये आपण विचारात घेतलेली होती। त्यामध्ये वर्णन केलेलं आहे श्लोक न अत्यश्नतस्तु योगोस्ति नचे कांतम अनश्नतः नच अतिस्वप्नशीलस्य जागृतो नैवच अर्जुन। म्हणजे वर्णन केलेलं आहे। आता थोडंसं आपली शारीरिक स्थिती आहे शरीराची, ही सांभाळणं साधनेसाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळे शरीरानं सगळे धर्म साधता येतात। शरीराचे निकारणे सच्चिदानंद पदवी घेणे, नरदेहाचे निकारणे सच्चिदानंद पदवी घेणे। ही सच्चिदानंद पदवी प्राप्त करण्यासाठी आपलं जे शरीर आहे, देह आहे, हा व्यवस्थित असणं आणि तो व्यवस्थित ठेवणं हा एक साधनेचाच भाग आहे। अति खाणं, अति झोपणं हे जसं टाळावं लागतं, हे कशासाठी आहे? वास्तविक ध्यानाचा आणि त्याचा काही संबंध आहे काय? पण असा अगदी प्रत्यक्षात संबंध जरी नसला तर ध्यानासाठी लागणारी जी पूर्वपीठिका आहे, ज्याला आपण बैठक तयार करणं म्हणतो, ही बैठक तयार होण्यासाठी अगोदर शरीराची बैठक व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे। शरीर आपलं जर आरोग्यवान असेल तर त्या शरीरामध्ये साऊंड माइंड इन साऊंड बॉडी असा शब्दप्रयोग वापरतात। म्हणजे ज्याचं बळकट शरीरामध्ये बळकट मन राहतं। आता हे बळकट मन असेल तर बळकट मनानं साधना करायची आहे ना, तर मन बळकट नको काय? मग बळकट मन जर राहायचं असेल तर ज्या ठिकाणी ते राहतं मन, ते शरीर चांगलं पाहिजे। आणि म्हणूनच भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, सगळी शास्त्र आपल्या शरीराचा सुद्धा विचार सांगतात आणि त्यातलाच हा विचार आपण बघायला चालू केलेला आहे। ना अति अश्नतस्तु योगोस्ति, अश्न शब्द आहे खाणं, जास्त खाणारा, नच एकांतम अनश्नतः किंवा अधिक अजिबात न खाणारा, मुळीच न खाणारा, नच अति स्वप्नशीलस्य, स्वप्नशील शब्द वापरला मी, स्वप्नाचा अर्थ झोपेश आहे, त्यामुळे अति झोपणारा, आणि जागृतो, आणि जागेवर अति जागरण करणारा जो आहे हा अधिकारी नाही। योगाचा इथे शब्द वापरलाय, आपण आपल्या पद्धतीने घेऊया, नामाचा सुद्धा अधिकारी होऊ शकत नाही। याच्याकडून साधी तीर्थयात्रा घडणार नाही। तत्वचिंतन, शास्त्राभ्यास यासाठी सुद्धा ही पथ्ये पाळावी लागतात। नाही पथ्ये पाळली तर शरीर व्यवस्थित राहत नाही, आणि शरीर व्यवस्थित नसेल तर कुठल्याही प्रकारची साधना होत नाही। म्हणून ह्याच शरीराच्याद्वारे याच शरीराला येणं थांबवायचं आहे असं माऊली म्हणतात। येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, ही जे वचन आहे ज्ञानोबा माऊलींचं, त्याचा अर्थ तोच आहे की याच शरीराच्याद्वारे शरीराला येणं बंद करायचं आहे। म्हणजे शरीर तर चांगलं पाहिजे ना, म्हणून शरीर चांगलं असेल तरच त्या गोष्टी घडतात। उदाहरण सांगतात महाराज, एक उदाहरण देतात। आपलं रूट कॅनल केला असेल आणि रूट कॅनल करून आलो आणि ध्यानाला जर बसलो
तर त्यावेळीचा चेहरा माझा कसा असेल ध्यानातला, हा मुद्दा विनोदाचा आहे पण लक्षात ठेवण्यासारखा आहे. माझं डोकं दुखत असेल, माझ्या पोटात काहीतरी तक्रार कुटकुट चालू असेल, तर मी नाम ध्यान काय करणार आहे सांगा. यासाठी जे शरीर चांगलं ठेवण्यासाठी जी पथ्य आहेत ती पथ्य पाळायलाच पाहिजेत. मागच्या वेळा युक्त आहार विहारस्य शब्द जो वापरला त्याचा अर्थ तोच आहे. युक्त आहार म्हणजे आता आपण बघणार आहोत तो युक्त आहार विहार जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. आणि जर युक्तता नाही पाळली आपल्या रोजच्या जीवनामध्ये तर हे शरीर आपल्याला साथ देत नाही. म्हणून शरीरासाठी लागणारं जे काय आहे त्याचा विचार इथं माऊली सांगतात. जो रसनेंद्रियांचा अंकिला का निद्रेशी जीवे विकला तो नाही चेत म्हणितला अधिकारिया. तो अधिकारीच होऊ शकत नाही. कालच्या चिंतनामध्ये आपण बघितलेलं आहे. त्यामुळं माणूसच फक्त नियम मोडतो असा आपण विचारात घेतला आहे. त्यामुळे सगळी इंद्रिय जरी आवरता आली तर जीभ आवरणं मात्र कठीण आहे. याचा विचार आपण मागच्या ह्याच्यामध्ये म्हणजे श्रोत्रादी इंद्रिय आवरती परिरसने नियमनु करती ते सहस्त्र दाखवळ देती विषयी. सगळी इंद्रिय आवरता येतात. काल आपण बघितलं कान सुद्धा बोळेत घालून कानाचं श्रवण आपण बंद करू शकतो. डोळे मिटून डोळ्याचं दर्शन बंद करू शकतो. पण जिभेला लागणारी जी खोड आहे दोन काम आहेत, बोलायचं आणि टेस्ट घ्यायची, हे आपल्याला मात्र जात नाही. म्हणून तो जो खाण्याच्या आणि बोलण्याच्या बाबतीमध्ये जिभेचा गुलाम आहे किंवा झोपण्यासाठी एका झोपेच्या मोबदल्यात तो काय करतो तर जिवे विकला जीवन सर्वस्व विकून टाकलेला आहे तो योगाचा अधिकारी होऊ शकत नाही. आपल्यासाठी फार सुंदर सावधगिरीचा उपाय सांगितलेला आहे. त्यावेळेला ज्याला साधना करायची आहे त्यानं मोजकं जेवलं पाहिजे आणि मोजकी झोप घेतली पाहिजे. अथवा अग्रयाची या बांधुडी क्षुधा तृषा कोंडी आहाराते तोडी मारून या. अशी काही मंडळी आहेत की दुराग्रहानं स्वतःला इतकी बंधनं घालून घेतात. आग्रहाची या बांधुडी, बांधुडी शब्द घातलेला आहे बंधनं घालून घेणे. आग्रहाचे म्हणजे दुराग्रह हट्ट. आग्रहामुळं एखादी गोष्ट तडीच नेण्याच्या जिद्दीने स्वतःवर इतकी बंधनं घालून घेतात तर क्षुधा तृषा कोंडी म्हणजे तहान आणि भूक मारून टाकतात. क्षुधा म्हणजे भूक आणि तृषा म्हणजे तहान. तहान आणि भूक मारून टाकतात. आहाराते तोडी मारून या आणि काही वेळा भूकच मरावी म्हणून अन्न सुद्धा टाकून देतात. किती किती उपवास करतात काही जण. काही काहींचे आठवडाभर उपवास असतात. एखादा दिवस कुठला तरी त्यांचा हे कमी असतो त्याचा आठवडाभर उपवास करतात. काही जण खातच नाहीत. शरीराला जेवढं पाहिजे आहे ते देणं फार महत्त्वाचं आहे. आणि काही जण इतकं खातात की त्याचा विचारच नाही. अगोदर बघितलं आपण. ह्या दोन्ही गोष्टी ह्या टोकाच्या आहेत. त्यामुळे टोकाचं करायचं नाही. एक्स्ट्रीम अवॉइड शब्द आपण विचारात घेतला. जे टोकाचं आहे ते करायचं नाही. म्हणून इतक्या आग्रहानं काही स्वतःवर इतकी बंधनं घालून घेतात तर पाणीसुद्धा घेत नाहीत काही लोक. पण शरीरानं थांबवणं ही गोष्ट वेगळी आणि मनानं त्याचा त्याग होणं ही गोष्ट वेगळी. बरेच वेळा लक्ष असतंय खाण्याकडे, मन असतंय खाण्याकडे, पण शरीराला काही आग्रही माणसं असतात. आपल्याला सिद्ध करायसाठी मी काहीतरी वेगळं करतोय हे दाखवण्यासाठी सुद्धा कडक उपवास करतात. एवढा मी उपवास करतो, इतका वेळ मी असा बसतो ध्यानाला. हे जे आहे ना हे सगळा कडकपणा जो आहे किंवा हट्टातून निर्माण होणार आहे. आणि माऊली म्हणतात अशी तहानभूक मारणारे जे असतात ते काही आपलंच आपल्या शरीराचं नुकसान करून घेतात. शरीराला ऊर्जा नको काय. त्यामुळं आग्रहाची या बांधोडी क्षुधा तृषा कोंडी आहाराते तोडी मारून या. निद्रेची या वाटा नवचे. नवचे म्हणजे जायचंच नाही तिकडं. निद्रेची या वाटा नवचे ऐसे दृढ वेचिनी अवतरणे नाचे. ते शरीराची नव्हे ते याचे महायोगू कौनाचा प्रश्न माऊलीने विचाराय बघा. झोपेच्या वाटेलाच जात नाही. निद्रेची या वाटा नवचे आणि दृढवेचीनी अवतरणे नाचे. इतका दृढ निश्चय करतात मी झोप घेणार नाही. काही बघितलं ना आपलं काही साधू सुद्धा आपल्याला रस्त्याला असतात बघा. काही त्या कुठल्या तरी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अगदी काट्यावर वगैरे झोपलेले असतात वगैरे. काट्यावर झोपलेले असतात. एक वर्णन म्हणजे गंमत बघण्यासारखी आहे. महाराज एक उदाहरण देतात त्याच्यावरती. हे म्हणतात काट्यावर झोपलेले दोघे जण असे साधू आहेत रस्त्यावर
आणि ते रस्त्यावर झोपतात बरं का. रस्त्यावर का झोपायचं, लोकांनी बघायला नको काय त्यांना आपण काट्यावर झोपलोय, आपण किती त्यागी आहोत, आपण शरीराला किती कमी लेखतोय. जे शरीराला कमी लेखतात ना ते आत्म्याचा आदर काय करणार आहे सांगा भाऊ. शरीर मौल्यवान आहे हे ज्यानं जाणलं ना त्याला त्याचं महत्त्व कळलं. आणि मौल्यवान दोन प्रकारनं जायचं आहे. हे माझ्या हातात नाही, जाऊ शकते आणि जाण्यापूर्वी याचा मला वापर करून घ्यायला पाहिजे. ह्याला म्हणायचा पारखी, रत्न पारखी म्हणतात त्याला. हे जाण्यापूर्वी, हे पडण्यापूर्वी मला त्याचा, सतत आजारी असणाऱ्या माणसांना विचारून बघा ते काय म्हणतात त्याबद्दल, किती शरीराचं महात्म्य आहे. एखाद्याचे दात पडले की दात पडल्यानं विचारा दाताचं महत्त्व काय असते ते. तसा प्रकार ह्यामध्ये आपल्याला बघायला लागतो. अशी काही माणसं असतात की निद्रेच्या वाटानं मग काही सांगायचं राहिले, असे काही साधू पुरुषाचं महाराज एक उदाहरण देतात. आणि त्यामध्ये म्हणतात ते महाराज अगदी रस्त्यालाच बसलेले असतात ना, काटे वगैरे टाकतात आणि त्याच्यावरती झोपतात. का झोपतात त्यांनाच माहिती. मग त्यामुळे काय मोक्ष प्राप्त होतो काय झोपून काय माहिती. पण त्यातलाच एक साधू उठतो संध्याकाळचा, थोडासा इकडं तिकडे फिरायला लागतो. दुसरा झोपलेला साधू म्हणते काय बघत बसला, तर म्हटलं डास जास्त चावलेत, मच्छरदाणी जरा लावून घेतो कडेने. अरे आता काट्यावर झोपलास आणि मच्छरदाणी डासाचा काय होणार आहे. डासाचा दंश इतका आहे काय काट्याच्या दंशापेक्षा जास्त. याचा अर्थ असा आहे, सगळं मिरवणं आणि दाखवण्याचा परमार्थ सगळा चालू असतो. आणि शरीराला कारण नसताना क्लेश द्यायचे, त्याला काय अर्थ राहत नाही. म्हणून निद्रेच्या वाटा नवचे, ते झोपच घेत नाहीत. ऐशे दृढविचिनी अवतरणे नाचे, अशी दृढ संकल्प करतो आणि त्यातच धन्यता मानतो. हे शरीराची नव्हे त्याचे. त्यामुळे शरीरावर त्याचं नियंत्रण राहत नाही. कसं राहील सांगा नियंत्रण. भूक पोटात असेल, तहान लागली असेल तर नियंत्रण राहील का सांगा बघू. आणि योग काय करेल तो, दुसरी गोष्ट. मग तो शरीरावर जर नियंत्रण नसेल तर व्यक्ती योग साधना कुणासाठी करते. मा योगू कवनाचा. मग कुठला योग आणि कुठलं काय, काय उपयोगच होत नाही ना त्याचा. म्हणून अति झोप घेणं आणि अजिबात झोप न घेणं, अति खाणं आणि अजिबात न खाणं, या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या हट्टानं घडतात. आणि म्हणून माऊली म्हणतात झोपेच्या वाटेला जायचं नाही, म्हणजे हट्टानं तो निद्रा घेत नाही. विचार केला तर शरीर हे पहिलं धर्मप्राप्तीचं पहिलं साधन आहे, असं संस्कृत वचन आहे त्याबद्दल. म्हणून शरीर जर आपलं राहत नाही तर रोगग्रस्त झालेल्या शरीरानं ध्यानधारणा नामस्मरण होईल काय सांगा. म्हणून ज्या काळात विचार केला पाहिजे की ज्या गोष्टी ज्या काळात करायच्या आहेत त्या करायच्या. म्हणजे काहीतरी भलतंच जर आपण करायला लागलो तर त्याला काय अर्थ राहत नाही. आणि म्हणून माऊलीने आपल्याला धोक्याचा इशारा दिलेला आहे. म्हणून अतिशय विषय सेवावा. आता इशारा दिलाय बघा, अतिशय विषय सेवावा, विषय सुखाचं अत्यंत सेवन करायचं. एक तैसा विरोधून व्हा, तसं उरजे करू नये. एक म्हणजे विषय सुखाचं अतिशय सेवन करू नये आणि दुसरी गोष्ट टाकू नये पण नको. का सर्वता निरोधावा हेही नको, किंवा विषयांचा पूर्ण त्याग करणं आणि संयम देखील करू नये. ही ज्या गोष्टी आहेत त्या टोकाच्या आहेत. म्हणजे अत्यंत विषय भोगायचे हेही नको आणि अजिबातच विषय भोगायचे नाहीत हेही नको. विषय नाही भोगून चालतच नाही ना. मला झोप नाही घेता कसा विषय, झोप घेणं हा विषय आहे, खाणं हा विषय आहे, ऐकणं हा विषय आहे. या सगळ्या विषयांचा त्याग कसा करता येईल सांगा. शरीर जर सांभाळायचं असेल आणि म्हणे साधना करायची, साधना कशानं करणार आहे. साधना करायचं तुझं साधन कोणतं आहे, तर साधन शरीर आहे मुख्य. ग्रंथ शास्त्र हे साधन नाही शरीराचा, नंतरचा टप्पा आहे हा. खरं मुख्य साधन कोणतं असेल तर शरीर हे मोठं साधन आहे. आपली कुठलीही साधना करायचीच असेल तर, प्रपंच करायचं असला तरी सुद्धा शरीर लागतं, ध्यानधारणा करायला सुद्धा आणि परमार्थ करायला सुद्धा शरीरच लागतं. आणि या दोन्ही गोष्टीचा विचार करताना माऊली इशारा देतात, अतिशय विषय सेवावा, अतिक विषय भोगणं म्हणजे कोणती गोष्ट अति नसावी. तैसा विरोधू न व्हा, वर्जयी करू नये. वर्जयी केल्यामुळं काय होतं तर विषयासगळ्याचा त्याग केल्यामुळं शरीराला आपण कारण नसताना त्रास देतो. म्हणून कोणतीही गोष्ट हट्टानं करू नये. म्हणजे अधिक अन्न ज्यानं शरीराचं पोषण होतं ते शरीराला खायला चालू करतं. अधिक खाल्ल्यामुळं शरीराला अन्न खातं, वास्तविक अन्नाला आपण खायचं असतं,
पण जर अधिक अन्न घेतलं तर ते अन्न शरीराला खातं. त्यामुळं अधिक अन्नामुळं जडत्व निर्माण होतं, तमोगुण निर्माण होतं आणि त्यामुळं श्रवण मननादी साधना सुद्धा होत नाही. एखादा प्रवचन ऐकायला जरी बसला तरी पोट अगदी तुडुंब भरलेला असेल तर त्या तुडुंब भरलेल्या पोटावरती त्याला श्रवण करावंसं वाटेल का? किती सुंदर एखादं व्याख्यान पुढं चाललेलं असू दे किंवा गायन असू दे, ऐकणारच नाही. किंवा कडाक्याची भूक लागलेली आहे आणि त्या कडाक्याच्या भुकीमध्ये तो ते ऐकू शकेल का? त्यामुळं विचार करतो आपण ना, कीर्तन आणि प्रवचनामध्ये निद्रा आणणारी खूप पुष्कळ मंडळी आहेत. अगदी निम्मी अर्धी लोक तरी झोपलेलीच असतात. वर्णन केले ना, ती निद्रा म्हणजे कुंभकर्णाची बायको आहे आणि कुंभकर्णाच्या मृत्यूनंतर ती कुठं राहायचं असं भगवंताला त्यांनी प्रश्न विचारला. ती म्हणली मी राहायचं कुठे? आता नवराच नाही माझा, विधवा झाली. तर तिला सांगितलं तुला राहायचं असेल, आता तू कसा होता, तू झोपाळाच होता तिचा नवरा, तुला जायचं असेल तर कुठं जा निद्रेला. म्हटलं तर तू कीर्तनात आणि प्रवचनाला. का? म्हणली मला परमार्थ करायचा आहे. मग परमार्थ करायचा आहे ना निद्रेला. आता विधवा झाली म्हणजे परमार्थ करायला पाहिजे ना. मग परमार्थ करायचा कुठं जायचं? तर कीर्तन प्रवचनात जायचं. म्हणून ती कीर्तन प्रवचनात येते. आपल्याला डुलकी येते ना कीर्तन प्रवचनात, याचा विचार इथे सांगितलेला आहे. बऱ्याच वेळा आपण बघतो कीर्तन आणि प्रवचनाला कुत्री सुद्धा बसलेली असतात. गावाकडे ज्यावेळी कीर्तन प्रवचन असतात ना, कुत्री पण तिथं झोपलेली असतात. बरं काय, अगदी निवांत असतात. पण कुत्री काय करतात, डोळं मिटून झोपेचं सोंग घेऊन पडून असतात. त्याला झोप लागलेली नसते बरं काय कुत्र्याला, पण झोपेचं सोंग घेऊन पडत असतात. आणि माणसं जागा असल्याचं सोंग करतात. जरा कोणतरी त्यांना टच करून बघा. एखादा प्रवचना जर झोपला असेल कीर्तना, त्याला हलवलं, अरे काय झोपलाय का तुम्ही? छे झोपलो कुठं, जागा आहे की जागा आहे. ऍक्च्युली तो डुलकी काढत असतो, पण सोंग काय करतोय, झोपत नसल्याचं. कुत्र्याचं उलट आहे बरं काय. कुत्रं काय करतंय, झोप आल्याचं सोंग काढून झोपते. झोपलेलं नसतं, पूर्ण जागा असतं. जवळ असा पाय जरी वाजला कुत्र्याच्या तर कुत्रं लगेच कान टवकारतं. आपल्याला वाटतं कुत्रं झोपलंय. आणि माणसं जी असतात ना, झोपाय नाही असं म्हणत असतात. हे वर्णन एक जोक म्हणून घेतलंय आपण. जागा असल्याचं सोंग करून झोपा काढतात. तसं अन्न न खाल्यानं किंवा न झोपण्यानं शक्ती क्षीण होते. याचा विचार अगोदर शास्त्रानं करून टाकलाय. कठोपनिषद म्हणते ना, नायम आत्मा बलहीनेन लभ्ये. म्हणजे बलहीन असणाऱ्याला आत्म्याची प्राप्ती होणार नाही. कशी होईल सांगा? स्वामी विवेकानंदांचा भर नेहमी त्यावर शरीरावर असायचा. बलदंड शरीर असलं पाहिजे. शरीर बलदंड नसेल तर कसले काय, सारखे सतत रोग असतात. आणि त्या रोगाच्या छायेमध्ये म्हणून उदाहरण दिलेलं आहे की आपलं सगळं परिमित असणं फार गरजेचं आहे. तुकोबांचा अभंगच आहे, साधकांची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्वाही. प्रत्यक्षात अभंग म्हणण्यासारखा आहे. त्यातला एक तुकडा आहे बघा, लोलुपेता काय निद्रेसी जिंकावे, भोजन करावे परिमित. तुकोबांची सांगणं कसं आहे बघा. लोलुपेता म्हणजे काय, विषयासक्ती जी आहे ती निद्रेशी जिंकावे आणि भोजन करावे परमित. तुका म्हणे ऐशा साधनी जोर आहे, तोची ज्ञान लाहे गुरुकृपा. अशी साधना म्हणजे पहिलं शरीर आणि मग शरीराच्या द्वारे होणारी साधना. त्या दोन्ही गोष्टीमध्ये जो एकत्र काम बरोबर करतो ना, शरीर सांभाळून त्या शरीराचा योग्य तो वापर करतो, तो खरा शहाणा म्हणायचा. त्यालाच ज्ञानाची प्राप्ती होते असं तुकोबा म्हणतात. तुका म्हणे अशा साधनी जोर आहे, असं सगळं साधन म्हणजे भोजन करावे परिमित किंवा निद्रेशी लोलुपिता काय निद्रेशी जिंकावे, साधकाची दशा उदास असावी, ह्या सूचना दिल्यात संतांनी आपल्याला. आणि हे सगळं जे आहे, ही जर ज्याला जिंकता आलं, ज्याला झोप जिंकता येते, ज्याला रसना जिंकता येते, अशी विचार त्यामध्ये सांगितलेला आहे. त्यामुळे देह हे आत्मज्ञानाचं पहिलं साधन आहे. फार महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. एक छोटीशी कथा आहे. राजा गोपीचंद होऊन गेला आणि त्यानं राजत्याग केला आणि नाथपंथाची दीक्षा घेतली. त्या गोपीचंद राजानं नाथपंथांची दीक्षा घेतली. प्रसिद्ध ती कथा आहे तशी. पण तिची आई सुद्धा तत्वव्यक्ती अशी ती स्त्री होती, आत्मज्ञानी स्त्री होती. तिनं उपदेश केलेला आहे आणि तो उपदेश आपल्यासाठी उपयोगाचा. आता तो राजाही नाही आणि ती उपदेश करणारी नाही, पण आपण आहोत ना. आता अर्जुन नाही आणि भगवंताचा अवतारातला भगवंतही नाही, भगवान श्रीकृष्ण, पण आपण आहोत ना. आपण आता अर्जुन समजून आपण त्याचे विचार करायला पाहिजे. तर इथं म्हणतात
त्यांच्या आईनं, त्या गोपीचंद राजाच्या आईनं त्यांना उपदेश केला. पहिला उपदेश काय म्हणतात बघा, बेटा तू सदोदित किल्ल्यामध्ये राहा. किल्ल्यात राहा म्हणजे स्वतःच्या संरक्षणाचा विचार कर. सदोदित किल्ल्यात राहा. नंबर 2, नेहमी मिष्टान्न खा. आणि नंबर 3, रोज मखमलीच्या गादीवर झोप. काय काय वर्णन केले बघा. वास्तविक हा राज त्याग करून गेला. राज्याचा त्याग करून गेलेल्या माणसाला त्याची आई काय शिकवते बघा. आता हे शक्य आहे की त्याला अरण्यामध्ये, म्हणून तो म्हणतो किल्ल्यात राहा. किल्ला तर त्यानं सोडलेला. रोज मिष्टान्न खा, नेहमी मिष्टान्न खा. आता मिष्टान्न जंगलात कसे मिळतील, राजत्याग करणाऱ्याला. आणि तिसरं, मखमलीच्या गादीवर झोप. कशी मखमलीची गादी मिळेल? पण या तिन्ही उपदेशातून वेगळा अर्थ तिनं स्पष्ट करून सांगितला आणि राजालाही कळला की सदोदित किल्ल्यात राहा म्हणजे नेहमी साधू संत, शास्त्र, सज्जन यांच्या सानिध्यात राहा. ते किल्ले, शास्त्र हे किल्ला आहे म्हणून शास्त्राच्या कडेकोट बंदोबस्तात राहा. शास्त्राचे नियम तू बाजूला त्याचे भिंती म्हणून वापर. आणि शास्त्राचं नियम भिंती म्हणून वापरलं तर तू आतमध्ये सुरक्षित राहशील. म्हणजे शास्त्राचं पालन केल्यामुळं, संत सज्जनांच्या वचनांचं पालन केल्यामुळं तू सुरक्षित राहशील. म्हणजे बाहेर असणारे जे चोर आहेत, कोणते, वासना, काम, क्रोधादी विकार जे आहेत, ईर्ष्या, द्वेष, या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळे शत्रू आहेत, तुझ्यावर आक्रमण करणार नाहीत. कशामुळं? तू जर त्या कडेकोट किल्ल्यात राहशील तर. मग कडेकोट किल्ला म्हणजे कोणता? तत्वचिंतनाचा, संत संघाचा. संत संघ नाही मिळाला तरी संतांच्या वचनाचा किल्ला आहे, त्याचा वापर करावा. ते शस्त्र जर आपल्या शास्त्राचं, शास्त्र नावाचं शस्त्र जर आपल्याकडे जर असेल ना, तर त्याला कायच कोण त्याच्यावर हल्ला करणार आहे सांगा बघू. दुसरा उद्देश केला, नेहमी मिष्टान्नच खा म्हणजे गोड गोड खा. याचा अर्थ काय बघा, भूक लागली तरच जेव. भूक लागल्यानंतर जेवल्यावर अगदी शिळी भाकरी सुद्धा मिष्टान्न वाटते. भूक लागल्याशिवाय जेवू नये हा त्यातला उपदेश आहे, कारण तेच मिष्टान्न होतं. शेवटी तिसरा उपदेश, मखमली गादीवर झोप. म्हणजे झोप आली तरच झोप. म्हणजे मखमलीवर गादीवर झोपल्यासारखा तुला अनुभव यायला लागेल झोपेचा. अगदी दगड जरी उशाला जरी असला तर झोप ज्याला कडक आलेली आहे ना, त्याला कुठली गादी वगैरे काय लागत नाही. तीच त्यांची मखमलीची गादी होते. उगाच अंतरुणावर पडू नकोस, कारण उगाच अंतरुणावर पडल्यामुळं आळस निर्माण होतो. त्याऐवजी भजन कर. भजन करत झोप. मग डोळे मिळतात. रामकृष्ण हरी, श्रीराम, जय जय राम म्हणत झोप. म्हणजे डोळे मिळतात, झोप येईल त्यावेळी झोप. आणि ती झोप कशी असेल? मखमली गादीवरचा आनंद तुला देईल. हा उपदेश आपल्यासाठी उपयोगाचा आहे बरं का. म्हणून आपण असे केलं पाहिजे की नेहमी शास्त्र, संत यांची संगत आणि यांचं चिंतन सतत असलं पाहिजे. नंबर 2, जर आपण भूक लागल्यापेक्षा अगोदर कधी खाऊ नये म्हणजे आपलं शरीर बिघडणार नाही. झोप नाही नसताना सुद्धा लोळत पडणं ही चुकीची गोष्ट आहे. त्यामुळंच आपला सगळा योग आणि योग साधना बिघडून जाते. आता पुढच्या श्लोकामध्ये माऊली परत उपदेश करायला निघालेत बघा, त्याच संदर्भातला दुसरा उपदेश. आता त्यातला श्लोक क्रमांक 17, युक्त आहार विहारस्य. प्रसिद्ध श्लोक आहे बघा. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःख. सगळ्या दुःखातून त्याला दुःख नाशक तो योग साध्य होतो. ज्यामुळे दुःखाचा नाश होतो त्याचे उपाय सांगितलेले आहेत. पहिला आहे आहार आणि विहार युक्त असला पाहिजे. युक्त आहार विहारस्य. आहार म्हणजे खाणं, विहार म्हणजे वावरणं. विहार म्हणजे वर्तन आणि आहार म्हणजे भोजन. या दोन्ही गोष्टी. युक्त चेष्टस्य कर्मसु. आपलं जे कर्माचरण असतं त्याला विहार म्हणतात, पण कर्माचरण एक शब्द क्रिया दिलेली आहे, त्या क्रियासुद्धा युक्त असल्या पाहिजेत. युक्त स्वप्नावबोधस्य. निद्रा आणि जागृती. स्वप्नावबोधस्य 2 शब्द वापरलेला आहे. आपलं जागणं आणि आपली झोप ही युक्त असली पाहिजे, यथायोग्य असली पाहिजे. त्यालाच योगो भवती दुःख. त्यालाच दुःखनाशक असणारा
हा योग प्राप्त होतो, साध्य होतो. फार सुंदर विचार केलेला आहे. त्यामुळे आहार विहार परिमित असले पाहिजेत आणि सर्व कर्माविषयीच्या ज्या क्रिया आहेत त्या क्रियासुद्धा मर्यादित असल्या पाहिजेत. हालचाली आपल्या कमी आल्या पाहिजेत. झोप व जागणंसुद्धा मर्यादित ठेवता आला पाहिजे. त्यालाच दुःख निवर्तक अशा योगाची प्राप्ती होते. म्हणजे त्याला शांतीची प्राप्ती होते. हा वर्णन मुद्दा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे युक्त आहार असेल ना तर तमोगुण कमी होतोय बरं का. सर्व कर्माच्या क्रिया ज्या मर्यादित आहेत ना, सगळ्या कर्माच्या हालचाली ज्या आहेत ज्यानं मर्यादित ठेवल्या ना त्याचा रजोगुण कमी होतो. आणि ज्यानं झोपणं आणि जागणं याच्याबद्दल व्यवस्थित विचार करून ठेवलेला आहे त्याला सत्वगुणाची प्राप्ती होते. म्हणजे सत्वगुण त्याच्यामध्ये वाढीस लागतो. हळूहळू सत्वगुणसुद्धा कमी व्हायला लागतो. मग आहार विहार सगळ्या क्रिया झोप आणि जागणं हे ज्याला मर्यादित ठेवता आलं त्याला दुःखनाशक असणाऱ्या योगाची प्राप्ती होते. माऊली काय बोलतात आता आपण 2-4 ओव्या त्यांच्या आहेत त्यावर बघूया. आहार तरी सेविजे परी युक्तीची मापे मविजे क्रिया जाता चरिजे ते याची स्थिती प्रसिद्ध ओवी आहे. आपण ज्या लिहून घेतोय ओव्या बरेच दिवस सांगायच्या अधूनमधून राहतात आपल्या. पण कुणाला हव्या असतील तर त्या माझ्याकडे त्याचे क्रमांक केलेले आहेत मी त्या माझ्याकडे आहेत. ज्यांना हवे असतील तर त्यांनी मागायला काही हरकत नाही. कुणाला पाहिजे असतील ज्ञानेश्वरीतल्या ज्या प्रमुख ओव्या ज्या चिंतनाच्या आहेत त्या आपण काढलेल्या आहेत. कधी कधी मी आठवण झालं तर सांगतो पण कधी कधी विसरून ते सांगायचं राहून जातं की ही ओवी लिहून घ्यायची आहे म्हणून. ही ओवी त्यातली आहे बघा. आहार तरी सेविजे आहार घेतला पाहिजे. आहार तरी सेविजेच सेविजे म्हणजे घेतलाच पाहिजे पण तो कसा योग्य प्रमाणात. कसा युक्तीची मापे मविजे प्रमाणात मोजका सकस आणि शुद्ध असावा. तो कसा असला पाहिजे युक्तीची मापे म्हणजे बरोबर मोजका आहारच त्यानं घेतला पाहिजे तरच त्याला ही दुःखनाशक योगाची प्राप्ती होईल. किंवा क्रिया जात आचरेजे तेयाची स्थिती. आणि आपलं कर्माचरण जे असतं ते आहार जसा संयमित आहे तसा आपली क्रियासुद्धा आपल्या हालचालीसुद्धा संयमित असल्या पाहिजेत. काही लोकांना अगदी विनाकारण काही हालचाली करण्याच्या सवयी असतात. डोळे मग मुद्दाम मिचकवणे, मांडी हलवत पाय हलवत बसणे, खुर्चीवरती बसणे, काही हात हलवतात, काही मान पिरंगळतात हलवतात. या सगळ्या ज्या क्रिया ज्या विनाकारण आहेत त्या थांबवता आल्या पाहिजेत. म्हणजे त्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे. त्या क्रिया युक्त असल्या पाहिजेत. युक्त चेष्टस कर्मसु शब्द वापरायला युक्त आणि युक्त आहार आणि युक्त विहार ह्या 2 गोष्टी असल्या पाहिजे. त्यासाठी काय करायला पाहिजे मोजका आहार युक्तीची मापे मविजे प्रमाणात आणि मोजका सकस आणि सात्विक आहार त्याने घेतला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट क्रिया जात आचरजे ते याची क्रिया जात म्हणजे कर्माचरण. ते आचरण कसं आहारासारखं संयमित असा तयाची स्थिती म्हणजे कणासारखं जसं आहार घेतला आपण तशा स्थितीनं. म्हणून योग प्रक्रिया आत्ता आपण थोडासा योग प्रक्रियेचा विचार करता करता नाम ध्यान यामध्ये अडथळा येऊ नये ना इतका माफक आहार घेतला पाहिजे. म्हणून बरेच वेळा नामाला बसताना अगदी मोकळं पोट नव्हे पण थोडंसं काहीतरी अगदी थोडंसं खाऊन नामाला बसावं ध्यानाला बसावं. पोट भरून जीवन आपण जर नामाला ध्यानाला बसलो तर कदापि ध्यान लागणार नाही. ते ध्यान म्हणजे झोपच असेल दुसरं काही नाही. हा सगळ्यांचा आपल्या सगळ्यांना अनुभव आहे त्याचा. त्यामुळे कधी सकाळची क्रिया सकाळीच का सांगितलं हे सगळं करायला, दुपारी का बसायला सांगायला नाही, ब्राह्ममुहूर्तच का पकडायला सांगितला त्याला कारण आहे की आपण आपली झोप पूर्ण झालेली असते ब्राह्ममुहूर्तावरती. जर वेळेवर झोपलो असू तर हा आणि मुद्दा कंसातला आहे. जर रात्री वेळेवर झोपलो असू तर पहाटे 4 वाजता आपली झोप पूर्ण होते. पूर्ण झालेल्या झोपेमुळं ताजेतवाना आपण झालेला असतो. त्यानंतर आपला अन्नाची पचनक्रिया झाल्यामुळं पोट हलकं असतं आणि हलक्या पोटानं पूर्ण झालेल्या झोपेच्या अवस्थेमध्ये नाम आणि ध्यान का होऊ नये होणार. एकदम एकांत आणि शांतता तो काळ असतो. एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून योग प्रक्रियेमध्ये ध्यानात आणि नामामध्ये अडथळा येऊ नये इतका माफक आहार आपण घेतला पाहिजे. भोजन करावे परिमित मग अशी तुकोबा बोलले त्याप्रमाणे. आणि क्रियासुद्धा कशा असतात अति रजोगुणी माणसं जी असतात ना त्या रजोगुणी माणसं क्षणभर सुद्धा निवांत बसत नाही. अशी सारखी धडपडच करत असतात. शांत कुठे बसतच नाही.
टी व्ही बघत बसले तर टी व्ही व्यवस्थित बघत नाही, जेवायला लागले तर जेवणाकडे लक्ष नसतं, जेवताना काहीतरी क्रिया करत असतात. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार म्हणून क्रियासुद्धा माफक असल्या पाहिजेत. शास्त्र सांगतं योग साधनेमध्ये, नाम साधनेमध्ये 4 विघ्न येतात. त्यातलं पहिलं विघ्न आहे आळस, दुसरं आहे उपभोगाची वृत्ती, तिसरं आपल्या प्रतिष्ठेचा आणि कीर्तीचा विचार, आणि चौथं आहे अभ्यासाविषयी, स्वाध्यायाविषयी औदासीन्य. हे 4 विघ्न आहेत बरं का. आणि ह्या 4 विघ्नांचा विचार शास्त्रानं करायला सांगितलेला आहे. आळस असता कामा नये. आळस झटकून आपण कामाला लागलो पाहिजे. आजची काम उद्यावर ढकलण्याची वृत्ती आहे, त्याला आळस म्हणतात. आत्ताचं काम नंतर करूया असं मनात वाटणं, याला आळस म्हणतात. उपभोगाची वृत्ती, सतत हे भोगावं ते भोगावं, हे वापरावं ते वापरावं, ह्याच्याकडे जावं त्याच्याकडे जावं, त्याच्याशी गप्पा माराव्यात याच्याशी गप्पा माराव्यात, हे उपभोगाची वृत्ती आहे. ही उपभोगाची वृत्ती कमी असली पाहिजे. कीर्तीचा सोर्स असतो, मला कोणतरी मोठेपणा दिला पाहिजे असं वाटत असतं, हे विघ्न आहे. आणि चौथं विघ्न आहे अभ्यासाविषयी औदासीन्य. अभ्यास करावासाच वाटत नाही, स्वाध्याय चिंतन करावंसच वाटत नाही, तत्वज्ञानाचा विचार करावासाच वाटत नाही, काहीतरी कुणाकडून काहीतरी शिकावं असं वाटत नाही. नाम आत्ता मला जमत नाही, नाहीच मला जमत, माझा ध्यानालाच मला जमतच नाही, म्हणून ध्यानच सोडून द्यायचं, औदासीन्य त्याच्याबद्दल. कशाला ती काय करत बसायचं. त्यामुळे उपभोगवृत्ती वाढते. आणि ही योग साधनेतली, नाम साधनेतलं अडथळे आहेत. आणि काही प्रतिबंध सुद्धा आहेत, काही प्रतिबंध आहेत बघा. अति आहार हा प्रतिबंध आहे त्यातला. दुसरी गोष्ट अतिश्रम, खूप कष्ट केल्यानंतर शीण येतो आणि झोप येते. अतिहार घेतल्यामुळं आळस निर्माण होतो, झोप येते. अति बडबड, सारखी बडबडणारी माणसं असतात बघा. एक ह्या ज्या क्रिया आपण सांगितल्यात ना, त्या क्रियापैकी ह्या गोष्टी आहेत बघा. अति बडबड ही सुद्धा युक्त चेष्टस्य कर्मसु यामध्ये मोडते बघा. सतत बोलणारी माणसं असतात, सतत बोलण्यामुळं आपली ऊर्जा वाया जात असते. बरं, बोलतात ते बोलतात, काय बोलतात, उपयोगाचं असते काय नाही. बरेच वेळा त्यामध्ये निंदा असते, स्वतःचा मोठेपणा सांगणं असतं, मी किती मोठा आहे, शहाणा आहे, हुशार आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांगायला चालू असतात. मग ह्या सगळ्या गोष्टी बडबडीमध्ये येतात. चौथा एक अडथळा आहे बघा त्यातला, जनसंघ. कायम जनसंघ. कबीर महाराज म्हणतात मला शत्रू असू देत माझे आणि दुःख दे, शत्रू दे दुःख दे, पण गोड गोड बोलणारे, तोंडावर गोड बोलणाऱ्या मित्रांचा सहवास एवढा मला देऊ नकोस. ह्या जनसंघ म्हणतात. हा, ही माणसं खूप, सगळीच माणसं कुणालाही तोंडावर वाईट कधीच म्हणत नाहीत आणि कधीच माघारी कुणाला चांगलं म्हणत नाहीत. माणसांचा एक विचार करण्यासारखा गुण, काय दुर्गुण म्हणूया आपण, तो कोणता असेल, तोंडावरती कधीच वाईट म्हणत नाहीत आणि माघारी कधीच चांगलं म्हणत नाही. जी व्यक्ती माघारी चांगलं बोलते एखाद्याबद्दल जर चांगलं बोलत असेल तर ती त्यांच्याबद्दलचं मत त्या व्यक्तीचं तरी मत तिच्याबद्दल चांगलं आहे. दुसरी गोष्ट, एखादी व्यक्ती तोंडावर जर वाईट म्हणत असेल ना, तर तोंडावर वाईट म्हणण्याचं धाडस कोण करू शकते माहिती आहे काय? जे खरोखर जवळचे मित्र असतात, ज्यांना वाटतंय की माझा मित्र, माझा नातलग सुधारावा, ते तोंडावर बोलतात. आणि वाटलं वाईट तर ते काय त्याची तमा बाळगत नाही. पण असे कुठं आहेत? तोंडावर गोड बोलणाऱ्यांची संख्या खूप आहे. म्हणून इथं म्हणलेलं आहे, जनसंघापासून बाजूला जा. निंदा झाली, अपमान झाला, सहन होत नाही. आणि तो अपमान घेऊन मी जर नामाला बसलो तर नाम घेताना झालेला अपमान माझी निंदाच आठवते, नाम आठवत नाही, देव आठवत नाही. विषयासक्ती एक प्रतिबंध आहे बघा. सतत विषयांचं स्मरण, विषयाचं चिंतन धोकादायक आहे असं शास्त्रानं सांगितले. ध्यायतो विषयन पुस्ता संगेस्ते शूप जायते आणि संघात संजायते कामान. पुढचे सगळ्या क्रिया दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन केलेल्या आहे. विषयाच्या चिंतनानं सुरुवात होते विषयासक्तीला. विषय भोगणं हा शेवटचा टप्पा आहे आणि भोगलेल्याची आठवण ठेवणं त्याच्या पुढचा टप्पा आहे. या 2-3 टप्प्यातून त्याचा प्रवास चालू असतो. पहिलं विषयाचं चिंतन, ते मला भोगायचा ही इच्छा निर्माण होते. परत इच्छा पूर्ण करण्यासाठी विषयांचा पाठलाग केला जातो, ते भोगले जातात. भोगून झाल्यानंतर त्याचं स्मरण राहतं आणि ते पुन्हा भोगावेत असं वाटतं. या 2-3 टप्प्यानं विषयासक्ती प्रवास करत असते. म्हणून विषयासक्ती ही एक अडथळा आहे. आणि दुर्जन लोकांची संगत,
दुर्जन शब्द मगाशीच आपण बघितला. जनसंघ चांगला असला तरी टाळावा. जनसंघ शब्द आहे सगळ्यांचा संघ, आणि दुर्जनाची संगती शब्द जो आहे ना ते. दुर्जन कोण? आता काय गुंड प्रवृत्तीचे काय हातात काय शस्त्र घेऊन माणसं फिरत नाहीत, पण त्यांच्या डोक्यात शस्त्र असतात. समोरच्याला संपवायसाठी जे जे वेगवेगळ्या प्रकारचे आडाखे बांधले जातात आणि दुसऱ्याला त्याला बदनाम करून संपवलं जातं आणि तोंडावर तरी गोड बोललं जातं. ही दुर्जनांची संगती लक्षात आले पाहिजे. मग दुर्जन ओळखता आले पाहिजे. आपण म्हणतोय सज्जनाला ओळखायला पाहिजे, पण सज्जन असतातच असतात. अगोदर दुर्जन ओळखून ठेवावेत म्हणजे त्यांना बाजूला करता येईल. वास्तविक दुर्जन कसले दुर्जन असतात ते? दुर्जन हे ओळखताच येत नाही, असं आवरण घेऊन मायेचं ते फिरत असतात, त्यामध्ये ओळखलीच जात नाही. तर हे अति आहार, अतिश्रम, अति बडबड, जनसंग, विषयासक्ती आणि दुर्जनांची संगत हे 6 जे प्रतिबंध आहे हे योगाच्या प्रक्रियेमध्ये किंवा नामाच्या आणि ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण करणारे आहेत. म्हणून युक्त चेष्टस्य शब्द जर वापरला ना, कर्मसु, योग्य असं कर्माचरण म्हणजे काय? व्याप असू देत, पोटापुरता असतो. उपद्व्याप करणं त्याला आपण म्हणतात. आपले सद्गुरू बोलतात काय? व्याप असू देत, उपद्व्याप नको. काही माणसं कारण नसताना उचापती करत बसतात, आणि कारण नसताना उचापती हे वर्णन असं होण्याची शक्यता आहे. म्हणूनच गीताशास्त्र सांगतं युक्त चेष्टस्य कर्मसु. आपलं कर्माचरण, आपल्या क्रिया मर्यादित असल्या पाहिजेत. अतिव्याप केला तर त्याचा आपल्याला त्रासच होतो, संताप. व्यापातून संताप होतो म्हणतात. म्हणून उपद्व्याप थांबवावेत, उचापती थांबवाव्यात, आणि भोजन आहे ना हे सुद्धा युक्त आहार विहारश. युक्त शब्द फार महत्वाचा वापरला. युक्त म्हणजे बरोबर, माफक. माऊली काय बोलतात? आहार तरी शिविजे परी युक्तीची नि माफी विजे. बरोबर आहे, पण युक्तीच्या माफीला मोजायला ते भोजन आहे ना ते सुद्धा सत्य आणि न्यायाने मिळवलेलं असलं पाहिजे. ज्या पैशातून ते भोजन घेतलं आपण, ते भोजन सुद्धा चांगल्या पैशातून मिळवलेलं पाहिजे ना. त्याला युक्त आहार म्हटलेला आहे. ते एक शब्द विचारात घ्यायला पाहिजे. म्हणजे ते सात्विक सुद्धा असलं पाहिजे. युक्त म्हणजे मोजकं एवढा शब्द नाही, तर ते सात्विक असलं पाहिजे, न्यायाने मिळवलेलं असलं पाहिजे. त्यामध्ये साधन बुद्धीनं त्याचं सेवन करावं, स्वाद बुद्धीनं सेवन करू नये. 2 गोष्टी आहेत बघा. साधन बुद्धीनं म्हणजे उदरनिर्वाह करायचा आहे मला, माझं शरीर मला जगवायचं आहे म्हणून खाणं. आणि स्वाद बुद्धीनं खाणं म्हणजे त्यामध्ये आसक्ती ठेवून आणि त्यामध्ये त्याच्यात गुंतून त्याच्याबद्दल त्याला आकर्षित होऊन खाणं, ही स्वाद बुद्धी म्हणलेलं आहे. कारण विचार केलेला आहे. आहाराचा विचार खूप शास्त्रानं करून ठेवला आहे बरं काय. आहारामुळं मन बनतं. आपलं मन जर शुद्ध चांगलं ठेवायचं असेल तर आपला आहार शुद्ध आणि सात्विक असला पाहिजे. चांगल्या सज्जन व्यक्तींच्या हातचा खाल्लेला आहार हा सात्विक असतो आणि चांगला असतो. म्हणजे कसा असतेचा अर्थ? आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांच्या हातून खावं, म्हणूनच आपल्याला वर्णन केलेलं आहे. आपली पत्नी, आपली आई किंवा आपली बहीण यांच्या हातचा जो आहार असतो ना तो प्रेमाने केलेला असतो. त्यामध्ये पोषण असतं. आई ज्यावेळी बघत असते, बाळाला भरवत असते, त्यावेळी त्याच्यामध्ये प्रेम असतं. आणि बाहेरचा आहार याला मात्र कदाचित अपवाद असू शकतो. की कदाचित कुठल्या वृत्तीनं आहार केलेला असतोय माहीत नाही, ती सगळी वृत्ती त्या आहारामध्ये उतरत असते. म्हणूनच जेवणामुळं माणसाचं मन बनतं. कारण जेवणाचे 3 भाग शास्त्राने केलेले आहेत. एक म्हणजे जेवणाचा पहिला अगदी स्थूल भाग आहे. त्या स्थूल भागाचं काय होतं? मूत्र आणि मल तयार होतो. स्थूल भाग म्हणतात त्याचा. टाकाऊ भाग अन्नातला जो असतो त्याचं काय होतं? मलमूत्र तयार होतात. त्याच्यापेक्षा मध्यम भाग असतो, त्याचे धातू आणि हाडांचं पोषण जे आहे आणि रक्त या वाढीसाठी त्याचा उपयोग होतो. रक्त, धातू आणि मज्जा, हाडं जे आहेत ती बनवण्यासाठी मध्यम असणारा आहाराचा भाग आहे त्याचा उपयोग होतो. आणि सर्वश्रेष्ठ आहारातला भाग जो आहे तो 3रा भाग. त्यामुळं मन तयार होतं. बघा, विचार करण्यासारखा बाब. जसं आपण मल आणि मूत्र स्थूल असणाऱ्या आहाराच्या भागानं तयार होतो, हा तमोगुणाची वाढ आहे. नंतर हाडं किंवा रक्त, मज्जा किंवा धातू वाढणं हे रजोगुणाचा भाग आहे. आणि 3रा भाग जो आहारातला आहे जो सत्वगुणाचा आहे, त्यामुळं मन बनतं. आपलं मन सात्विक बनावं जर असं वाटत असेल तर मोजकं खावं,
आणि सकस असावं, सात्विक असावं. मोजकं, सकस आणि सात्विक हे 3 गोष्टी त्याला लागू करता आल्या पाहिजेत आपल्याला. त्यामुळं मग आपल्याला काय होतं की आपल्या मनाचं चांगलं पोषण होतं. म्हणून समाजाला सुद्धा, म्हणून क्रिया ज्या आहेत त्या क्रियासुद्धा व्यवस्थित असल्या पाहिजेत. समाजाला आपल्या वागण्याचा त्रास होता कामा नये. बरीचशी माणसं दुसऱ्याला त्रास देण्यामध्ये इतका आनंद लुटत असतात, तेवढा आनंद त्यांना एखाद्या आत्मसाक्षात्कारी पुरुषाला सुद्धा एवढा आनंद मिळत नसेल मला वाटते. ज्याला मोक्ष मिळाला अशा जीवनमुक्ताच्या पुरुषाच्या ब्रह्मानंदापेक्षा ह्यांचा दुसऱ्याला त्रास देण्याचा जो आनंद आहे ना, तो त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो. एखाद्या माणसाचं झालेलं नुकसान, त्याचा कुठंतरी झालेला अपघात, त्याला काहीतरी त्याच्या आलेले वाईट प्रसंग, हे चरवण चरवण करून लोकांना सांगण्याची वृत्ती जी असते, हे असुरी आनंद प्राप्त करणारी लोक आहेत म्हणायची. म्हणून एक गोष्ट आपण पथ्य म्हणून पाहावी, ज्या वर्तनाचा आपल्याला त्रास होतो असं वर्तन दुसऱ्याच्या बाबतीत आपण करू नये. आपल्याला वाटते ना, आणि यांचं असलं बोललं की मला मनाला लागते, मग तू तेवढा तसं कसं बोलतोस त्याला, दुसऱ्याला तेच तू बोलतोस ना. ज्याचा तुला त्रास होतोय ना, कुणाही तरी घरी गेलं तर कोणतरी मला चहा द्यावा असं वाटतंय ना तुला, मग तू पण दुसऱ्यांना चहा दिला पाहिजेस. जे तुझ्यासाठी करावं समाजानं असं वाटतंय ते तू समाजासाठी केलं पाहिजेस. याला म्हणायचं युक्त चेष्टस्य कर्मसु. खूप मुख्य मुद्दा आहे. आपण सगळी दुसऱ्यांच्याकडून अपेक्षा ठेवत असतो, ह्यानं असं वागायला पाहिजे, त्यानं तसं वागायला पाहिजे, त्यानं कसं करायला पाहिजे, आणि हे वागण्यामध्ये आपण वागायचं विसरूनच जातोय. तो हे सांगणे आणि दुसऱ्याचा दोष काढत बसणे, ह्यामध्ये त्याचंच आयुष्य वाया जातं. त्याला या क्रिया मर्यादित करता आल्या पाहिजेत. म्हणून कुठलंही मनोरंजन आपलं असेल, करमणूक जरी असेल, तर ती आपल्या नाम साधनेशी, ध्यान साधनेशी पूरक असली पाहिजे. म्हणून भागवतामध्ये सुद्धा पथ्य सांगितले ना. भागवतामध्ये आहार कसा असावा याचं वर्णन सांगितलंय बघा. पथ्यम, हितम, मितम 3 शब्द वापरलेत बघा. पथ्यम, हितम, मितम असा आहार असायला पाहिजे. पथ्य म्हणजे पथ्यकारी असला पाहिजे, ज्यामध्ये पथ्य आहे असं अन्न खावावं की ज्यानं, जसं एखादं औषध म्हणून अन्न खावावं. काय वाक्य बघा, औषध म्हणून जर आपण अन्न खायला लागलो तर अन्न म्हणून औषध खावं लागणार नाही आपल्याला. सुंदर वाक्य आहे आणि लक्षात ठेवण्यासारखं आहे. जर आपण औषध म्हणून अन्न खायला लागलो, आहार घ्यायला लागलो, तर अन्न म्हणून औषध खावं लागणार नाही. आज आपण बघतो घराघरामध्ये एवढा संग्रह भाजीपाल्याचा एवढा नसतोय फ्रीजमध्ये, एवढी फ्रीजमध्ये औषधांचा संग्रह केलेला आपल्याला बघायला मिळतो. वास्तविक फ्रीज ज्यावेळी तयार झाला त्यावेळी मुख्य उद्देश त्याचा होता की भाजीपाला आणि जे नाशवंत जे खाण्याचे पदार्थ आहेत ते खराब होऊ नयेत म्हणून त्याचा तयार झाला. पण खरा आता उपयोग कशासाठी चाललाय, तो आणला होता खायच्या पदार्थासाठी, पण आता ठेवलं जातात त्यात औषधं. विचार करण्यासारखी बाब आहे. म्हणून अन्न केवढं कसं खावं, अरे बापरे मला हे औषध आहे म्हणून औषध म्हणून अन्न जर घ्यायला लागलो मोजकं तर बरोबर आहे. नाहीतर मग काय होईल, अन्न म्हणून औषध खावं लागेल. माणसं खातात कमी, गोळ्या केवढ्या खातात बघा. एकाच्या असा ढीकच्या ढीक समोर गोळ्यांचा असतो. तो 3-3, 4-4 वेळी जेवणाच्या अगोदर, जेवल्यानंतर, दोन्ही जेवणांच्या मध्ये, झोपण्यापूर्वी, झोपून उठल्यानंतर, असं टाइम टेबल वेळापत्रकच लावलेलं असतं. असलं वेळापत्रक कधी नामाचं आणि ज्ञानेश्वरी वाचायचं वेळापत्रक कुठं बघायला मिळत नाही. कुणाच्या घरात असतील तर तो भाग्यवान म्हणायला पाहिजे. सकाळी 4 वाजता नामसाधना, 2 तास झाले की मग परत त्यानंतर अंघोळीनंतर परत तत्वज्ञानाचे ग्रंथाचं वाचन इथंपासून इथंपर्यंत, नंतर जवळच्या एखाद्या सज्जन व्यक्तींना भेटीगाठी, मंदिरामध्ये जाणे ह्यापासून ह्यापर्यंत, व्यायामाचा वेळ ह्यापासून ह्यापर्यंत, संध्याकाळी झोपेची वेळ ह्यापासून ह्यापर्यंत, असं टाईम त्याच्या घरामध्ये असेल तो सर्वश्रेष्ठ भाग्यवान. त्याला मोक्ष घरातच मिळालेला असेल. परंतु असं टाइम टेबल कुठंही नसतं. विषय निघाला आहे औषधांचा. औषधं ही जेवणासारखी खावी लागतात. भाकरी भाजी कमी पण गोळ्या औषधं जास्त.
आज आपण बघतो मोठमोठ भरून गोळ्या औषधं एकदम मोठीच्या मोठी भरून खात्याली माणसं आपल्याला बघण्यात आहेत. आता त्यांना नावं ठेवणं नाही बरं काय, आजार आहेत, आलेत आजार, ते वेगवेगळ्या कारणाने येतात, हा भाग वेगळा. तरी आता गोळ्या खातात तेव्हा तरी पथ्य पाळा ना, हा मुद्दा त्याचा महत्वाचा आहे. औषधं घ्यायला लागला तरी पथ्य पाळत नाहीत माणसं, हा आहे. तर असो, याबद्दल नाही. म्हणून पथ्यम हितम मितम. हितम म्हणजे हितकारक, मितम म्हणजे मोजका, असा आहार असला पाहिजे. म्हणून समर्थही म्हणतात ना, उदरभरण होई जायनीची यज्ञ कर्म. अरे हा यज्ञ आहे, जेवण करणं हा यज्ञ आहे आणि यज्ञ म्हणून केला पाहिजे. म्हणून राम म्हणे ग्रासोग्रासी तो जेवला उपवासी वर्णन करतात. वेळ संपलेला आहे, आपण नंतर बघू. 349 नंबरच्या ओवीवरचा विचार आपण केलेला आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.